नमस्कार मित्रांनो, मी समित कोटी आणि तुमचं स्वागत करतोय फ्री टॉक्स कनेक्टवर. लालबाग परळची ती गिरगाव संस्कृती, ढोल ताशांचा तो गजर आणि बाप्पाच्या आगमनाची ती ओढ. मुंबई गणेशोत्सव हा केवळ एक सण नाही, तर तो आपल्या सर्वांचा श्वास आहे. हा भव्य उत्सव दरवर्षी तितक्याच दिमागात कसा साजरा होतो, लाखो भाविकांची सुरक्षा आणि व्यवस्थापन यामागे किती मोठी यंत्रणा काम करत असते, हे सगळं जवळून अनुभवणारे आणि या ऐतिहासिक वारसाचा एक सक्रिय भाग असणारे व्यक्तिमत्व श्री योगेश मर्तल आज आपल्यासोबत आहे. आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत पडद्यामधीलची गोष्ट आणि त्यांचा कार्यकर्त्याचा प्रवास. योगेशजी, शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. योगेशजी, सर्वात आधी अभुदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्याध्यक्ष पदावर तुमची निवड झाल्याबद्दल फ्री टॉक्स कडून तुमच्या मनपूर्वक अभिनंदन. एका कार्यकर्ता म्हणून सुरुवात केल्यानंतर थेट मंडळाचा कार्याध्यक्ष पदाची धुरा हाती येणे हा प्रवास तुमच्यासाठी किती अभिमानास्पद आहे आणि ही बातमी समजल्यावर पहिली भावना काय होती? आनंद होता, कारण गेली मी मंडळात बरीच वर्ष काम करतोय. 12 वर्षानंतर मी कार्याध्यक्ष झालो. पण एक टप्पा असतो. आम्ही प्रत्येक जण तरुण मंडळी काम करत होतो. आमच्या आधी बरेचसे मंडळी काम करत होते. त्यांनी आम्हाला शिकवलं त्या टप्प्यामध्ये कसं काम करायचं, काय नाही. ते टप्प्याटप्प्याने काम करत करत मुंबईचा गणेशोत्सव असेल, महाराष्ट्राचा गणेशोत्सव असेल, ते बघत 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 तो एक टप्प्यापर्यंत तो प्रवास होता. पण एका टप्प्यानंतर आल्यानंतर तुम्हाला ती मॅच्युरिटी येते. बरोबर. ते 12 वर्षाचा प्रवास तो होता. ते शिकण्याची 12 वर्ष होती. तो तुम्हाला संघर्ष शिकता आला. कुठे कामं कशी करायची, छोट्यापासून सुरुवात केली ते आजपर्यंत आतापर्यंत कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. तर कार्याध्यक्ष हे पद मानाचं तर आहेच, पण त्यासोबत जबाबदारीचा खूप मोठा डोंगर येतो. उत्सव काळात रोजचे निर्णय घेणे, अंतर्गत नियोजन करणे आणि कोणतेही त्रुटी राहू न देणे, हे सर्व सांभाळताना एक कार्याध्यक्ष म्हणून तुमच्यावर नक्की काय दडपण किंवा आव्हान असेल? दडपण तसं नसतं. थोडासा थोडासा ताण असतो, कारण तुम्हाला तो टाइम कमी मिळतो. बऱ्याचशा गोष्टी असतात, तुमचं काम धंदा आणि या सगळ्या गोष्टी बॅलन्स करायच्या असतात. पण डोक्यात 365 दिवस गणेशोत्सव असल्यामुळे त्याचं काय बर्डन नसतं. दरवर्षी आपण तेच काम करतो, फक्त ते नवीन पद्धतीने असतं, नियोजन असतं. थोडासा एक टाइम असतो, वर्गणी असते, बाकीचं डेकोरेशन असतं, मूर्ती, त्याच्या संकल्पना असतात. मग त्या बाकीच्या प्रोसेस, मुलांकडून नवीन उपक्रम कसे करायचे, काय करायचंय, नवीन यंदा काय करणार, त्याच्यासाठी थोडीशी तयारी असते. तेच, पण ही रोजची हॅबिट आहे, रोज काम करण्याची सवय आहे, त्याच्यामुळे ते आनंद आहे त्याचा. खूप छान. अभुदयनगर मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून यावर्षी किंवा येणाऱ्या उत्सवासाठी तुम्ही काय नवीन बदल, विशेष योजना किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचं ठरवले आहे का? बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामध्ये शिक्षण व्यवस्थेला मंडळाकडनं काय उपाययोजना करता येतील ह्याचा आम्ही प्रयत्न करतोय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत बऱ्याच अर्थाने म्हणजे फार पूर्वीपासून होत्या, पण तिथे बऱ्याचशा गोष्टीने मराठी शाळा बंद पडत चालल्या. त्यासाठी आमचं नियोजन चालू आहे. तसंच बालसंस्कार वर्ग चालू करण्याचा आमचा मानस आहे. यंदाच्या उत्सवामध्ये प्रयत्न आहे की किमान आम्ही 25 मुलं तरी 25 मुलांची एक बॅच किंवा 30 मुलांची एक बॅच करून दर रविवारी ते आम्ही काय म्हणतो, आपल्याला तो कार्यक्रम करायचा आमच्या डोक्यात आहे. चाललाय प्रयत्न. आता बघू त्याला किती यश येत आहे, बाप्पा किती यश देतोय. कारण थोडासा शिक्षक असतील किंवा आपल्याला ज्या श्लोक ही गोष्ट कशी, लहान मुलांना जेव्हा तुम्ही श्लोक शिकवता तेव्हा ते संस्कृत पठण करायला लावता, तर त्याचं एक लॉजिक आहे की तुमचे वाक्य किंवा उच्चार हे सुधारले जातात. लहान मुलं बऱ्याच वेळेला जीभ जड असते, तर ते श्लोकातून संस्कारातून तुमचं पाठांतर होतं, पाठांतराचा स्पीड वाढतो. मग तुम्ही एखादा शब्द बघितल्यानंतर तो पटकन लक्षात येतो किंवा ती वाचण्याची सवय लागते. ती जर लहानपणापासूनच जर टप्प्यामध्ये दिली आणि आपल्याला मराठीचा अभिमान असलेली गोष्ट असल्यामुळे किंवा त्या गणेशोत्सवाच्या संदर्भात असल्यामुळे त्या मुलांना ते पटकन रोज रोज बघून ती सवय होते की बाबा आता समजा आपण गणपती अथर्व शीर्ष असेल, रोज जर तुम्ही मुलांना बोलायला शिकवलात तर 15-20 दिवसांनी ते लोक आपोआप बोलायला शिकतात. बरोबर. त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी, उमजण्यासाठी त्यांना ते पुढची वर्ष कामी येतात. त्यामुळे आपण तो प्रयत्न करतोय की प्रत्येक रविवारी नवीन मुलांना, जी लहान मुलं आहेत आणि त्यांचे पालक आहेत, बऱ्याचशा संस्था करतात या गोष्टी. पार्ल्यातली एका दुसरी संस्था आहे, ती लोक करतात. तर माझा मानस आहे की जेवढे सार्वजनिक उत्सव मंडळ आहेत तिकडनं जी सुरुवात झाली आपली ह्या गणेशोत्सवाची,
त्या सगळ्यांना घेऊन आपण ते संस्कार वर्ग चालू करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून मराठी शाळांसाठी आपण ते प्रयत्न करू किंवा त्या नवीन येणाऱ्या पिढीसाठी मराठीसाठी काहीतरी करू, हा माझा मानस आहे. अच्छा, खूप छान. मग मंडळाचे अध्यक्ष, खजिनदार आणि इतर पदाधिकारी आणि शेकडो तरुण कार्यकर्ते यांच्यात कोऑर्डिनेशन साधण्याचं मुख्य काम कार्याध्यक्षाला करावं लागतं. कधी कामाच्या नियोजनात मतभेद झाले आहे का? तर एका नेता म्हणून तुम्ही ते कसे हाताळता? नाही, मतभेद होण्यासारखे प्रश्न नसतात, वैचारिक वाद असू शकतो. कारण सगळ्याच गोष्टी तुमच्या पट्टीला असं नाही, पण आमच्याकडे डिस्कशन पॉईंट आहे. आमच्याकडे डिस्कस होतं, सगळ्या गोष्टी एकत्र बसून कार्यकारिणीच्या बैठका होतात. त्या बैठकीमध्ये ठरवलं जातं सर्वांमध्ये की बाबा ही गोष्ट करायची आहे. कारण गणेशोत्सव असाच नाही की तुम्ही उद्या चालू केला आणि परवा झाला, अशातली गोष्ट नाही. त्याच्या मागे नियोजन आहे, 2-3 महिन्यांचा प्रवास आहे. मग आगमनापासून पाठपूजनपासून विसर्जनपर्यंत हे सगळ्याचं नियोजन असतं. वर्गणी असेल, देखावे असतील, हो. या सगळ्या गोष्टी असतील, ह्या टप्प्याटप्प्याने येतात. आता फक्त आम्ही पदाधिकारी म्हणून नाही, तर विश्वस्त पण आहेत. आमचे 11 विश्वस्त आहेत. 11 विश्वस्त आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यानंतरचा आमचा पुढचा प्रवास आहे, कारण त्याच्यानंतरचा आमचा पुढचा टप्पा असतो, उपाध्यक्ष, कार्यकारिणी असते. या लोकांना आपण मार्गदर्शन करतो. मग ती लोक त्यांचीही मतं जाणून घेतली जातात. पण त्यामुळे कार्यकारिणीच्या ज्या बैठका लागतात त्यामध्ये एकत्रित डिसिजन घेतला जातो. तो असा एकट्यात असा घेतला जात नाही किंवा मी काहीतरी पर्सनली ठरवलं आणि ते झालं असं नाही होत. बरोबर. मंडळ कार्यकारिणी बसते, ठरवते की ही योजना आहे किंवा एखादं हे प्लॅनिंग आहे, हे आपल्याला एवढं सक्सेसफुल करायचं आहे. मग काय करू शकतो, मग त्याचा बॅकफायर काय येऊ शकतो किंवा त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला किती टाइम लागू शकतो. कारण मोस्ट ऑफ तुझ्याकडे टाइम खूप कमी असतो. तो 2 महिन्याचा टप्पा असतो. बरोबर. त्यामध्ये तुला सगळं ते सगळं ऍडजस्ट काय करायचं असतं. मुलं कामाला जातात, जॉबला जातात, सगळं करतात, धंदे आहेत कोणाचे. तर जो जसा जसा वेळ देऊ शकतो तसा तसा त्या पद्धतीने करतो. पण गणेशोत्सव असल्यामुळे प्रत्येक जण वैयक्तिकरित्या वेळ काढतो आणि त्यात आपण लालबाग परळमध्ये राहतो, काळ्या चौकीत राहतो. त्यामुळे तो हे रक्तात आहे प्रत्येकाच्या, की ते काम करण्याचा टप्पा प्रत्येकाला माहिती आहे. तर हा मुंबईचा रथाधीश करून नाव कसं काय पडलं मंडळाला? आमची मूर्ती छोटी आहे. एक साधारण 8-8.25 फुटाची मूर्ती आहे. तर नवीन काय करायचं, आमचं 60 वर्ष येत होतं. 50 वर्ष आम्ही गणपतीपुळे बनवला होता. देखाव्यांसाठी आमचं मंडळ 90च्या काळापासूनच भरपूर फेमस होतं. कारण कसं होतं, आमच्याकडे चलचित्रांचा देखाव्यांची परंपरा खूप मोठी होती. हो. त्यावेळी चलचित्र हे सामाजिक गोष्टींवर भाष्य करणार होतं. बॉम्बस्फोट असतील, बंद बार असतील, बारबालांचा आणि तो विषय होता. बार बंद झाले, आर पाटलांनी जो डिसिजन घेतला त्याच्यावर सामाजिक भाष्य करणारे देखावे खूप होते आणि त्यातून समाजाला प्रबोधन व्हायचं. पण तो हळूहळू टप्पा बदलत गेला. लोकांकडे वेळ खूप कमी राहिला, लोकांना ते देखावे बघायची सवय झाली. मग 50व्या वर्षी मंडळाचं सुवर्ण वर्ष होतं. त्या वर्षाला मंडळाने गणपतीपुळे बनवला. मग हळूहळू आम्ही पण त्या टप्प्याने, आम्ही खूप लहान होतो तेव्हा, शाळेत वगैरे होतो. मग जेव्हा मंडळाचं पुढची जी 51-52 पासून जी सुरुवात झाली, मग हळूहळू आम्ही पण टप्प्यात आल्यानंतर उत्सव बदलत गेला होता. तुला त्याचं ट्रेंड बदललं, उत्सवाचा गाजावाजा होऊ लागला, सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालेलं, मोबाईल चाललेले लोकांकडे, बॅनर फ्लेक्स हा सगळा ट्रेंड चालू झालेला. मग याच्यात आपण काय करू शकतो, तर काही मंडळांचं कसं असतं की मूर्ती मोठी वगैरे आहे, तर आमच्याकडे तो ऑप्शन होता. आपल्या छोट्या मूर्तीमध्ये आपण एक गोष्ट करू शकतो, आपण त्याला व्यवस्थित आणू शकतो. मग स्त्रोत कसा असला पाहिजे त्या उत्सवाचा, तो ऑर्गॅनिक असला पाहिजे, नैसर्गिक. मग ती फुलांची रथांची संकल्पना आली. मग तो सुरुवात झाली, 58व्या वर्षी सुरुवात केली, ट्रॉली आली. 58 वर्षी फार पूर्वी कसं होतं, ट्रॉलीवर नव्हता गणपती. बरोबर. मग ट्रॉली आणली. मग नेक्स्ट इयर बोलले की फुलांचं डेकोरेशन करायचं. मग तिकडनं जी सुरुवात झाली, मग तो 60व्या वर्षी आमचा सक्सेसफुल झाला. मग आमचा अविनाश मेडगावकर असेल, प्रथमेश म्हातारे असेल, त्या लोकांच्या डोक्यात त्या संकल्पना होत्या. आमची पूर्ण कार्यरत टीम होती. त्यावेळी मंडळाचे विश्वस्त होते, ते जास्त ऍक्टिव्ह होते. मग वैयक्तिक खर्चामधनं सुरुवात केली. तो आज 60व्या वर्षी मग बाप्पा रथाधीश झाला, रथामधनं आगमन झालं. मग ती परंपरा कायम चालू राहिली. मग कोण मागे हटलं नाही, मग वाढच होत गेली. मग तो टप्प्याने आज 70कडे प्रस्थान आहे. हे 17वं वर्ष मंडळाचं आणि तो आजही रथाधीश म्हणून मुंबईवर ओळखला जातो. खूप छान, खूप छान. मला अजून एक असा प्रश्न आहे की फंडिंगच्या बाबतीत प्रत्येक मंडळाचा बेस एक फंड, म्हणजे गणपती उत्सव साजरा करतात, फंडिंगची खूप जास्त गरज असते. तर ती फंडिंग तुम्ही कसं काय ऑर्गनाईज करता किंवा उत्सव त्याचे जुना सोर्सेस काय आहेत? उत्सव जुना असल्यामुळे ना बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडे जत्रा लागते. हा. जत्रा हा कॉन्सेप्ट कसा होता माहितीये, फार पूर्वी जत्रा लागत नव्हती, आता खूप झाल्या. मालवणी जत्रा लागतात, पक्ष्यांच्या जत्रा लागतात, त्यामुळे त्या मैदानात गर्दी असते. फार पूर्वी तसं नव्हतं, गरिबीचा काळ होता. बरोबर. मग ती जत्रा म्हणजे
तो उत्सव होतो. उत्सवातली जत्रा म्हणजे लोक आवर्जून यायचे. आता जसं गावच्या ठिकाणी होतं, गावची यात्रा असते किंवा त्यांची सामूहिक बरोबर. वार्षिक जत्रा हा. असते, तसं उत्सव गणेशोत्सवातला आमचा जत्रा होता. मग ते हळूहळू वर्गणी देणगीदार वाढले, मंडळाचं डेकोरेशन, मग मंडळातल्या विश्वस्तांनी, आमची जी जुनी लोक होती, जे पदाधिकारी होते त्या टायमिंगला, जे अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार होते, आता ते विश्वस्त आहेत, या लोकांनी पैसे जमून 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 एफड्या केल्या, थोडेसे पैसे वाचवले हातातले. चलचित्रामध्ये आम्हाला भरपूर पारितोषिकं होती. 1993ला आम्हाला मंडळाला मुंबईचा पारितोषिकांचा राजा म्हणून हे बिरुद त्यावेळी महादेव महापौर होते, महादेव देवळी, त्यांनी दिलं. कारण सलग आम्ही 13 बक्षिसं मारलेली. 13 अच्छा. बक्षिसांत प्रथम क्रमांक होता हम्म. मंडळाचा. चलचित्रामध्ये नाव होतं मुंबईभर. मग लोक यांचा येणारा स्रोत होता, दानपेटी असते, या सगळ्या गोष्टी हम्म. असतात. पण इन्कम ऑफ सोर्स हा लोकांचा आहे, कारण तो उत्सवासाठी लोक देतात, बाप्पासाठी देतात. आम्ही त्यातनं बाकीचे जे सामाजिक उपक्रम आहेत त्यामध्ये आमचा हातभार मोठा असतो. जसा की आमचा तो हार फुलं न आणता आम्ही तो वह्या पुस्तकांचा कार्यक्रम सुरुवात केला. त्याला 10 वर्षामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर आमचं जेव्हा मेडिकल कॅम्प असतं तेव्हा मी ते वह्या पुस्तकं त्या शाळांना देतो हो. किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही तो करतो. त्याचा एक आपला सारासार बजेट असतो, त्यात मुलं आपापली वैयक्तिक खिशातनं पैसे खर्च करतात, ज्याला जसं जमेल तसं, ज्याला जे वाटेल तसं तो देत असतो. त्यामुळे बाप्पाचा उत्सव खूप मोठा आहे. पण आपली वर्गणी नॉमिनल असते, देणग्या ह्या नॉर्मली असतात, त्या अशा खूप 10-20 लाखाच्या देणग्या अशा नसतात, व्यवस्थित नॉर्मल असतात. पण उत्सव जसा वाढत गेला, ग्लॅमर येत गेलं, तशा बाकीच्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, चॅनल्स आहेत, मीडिया पार्टनर्स आहेत, या लोकांकडनं मग त्या देणग्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी भरतात. त्यामुळे तो उत्सव व्यवस्थित चालू असतो. योगेशजी, गणेश गल्ली सोबतच अभुदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाशी तुमची एक जवळचं आणि घट्ट नातं राहिलं आहे. या मंडळांसोबत जोडले जाण्याचा तुमचा प्रवास कसा सुरू झाला? हा प्रवास माझा कॉलेजपासून सुरुवात झाला. मी MD कॉलेजला होतो, महर्षी दयानंद कॉलेज परेलला आहे. तर त्यामुळे आजूबाजूच्या विभागातली मुलं होती, लालबाग, परळ, काळाचोटी, बरोबर. शिवडी. तर आम्ही एकत्र असायचो. त्यामध्ये माझ्या वर्गामध्ये, मी कम्प्युटर सायन्सला होतो, माझ्या वर्गामध्ये टोटल आम्ही 22 ते 23 जण होतो. हे सगळेजण आजूबाजू लालबाग परिसरातच राहणार होते. त्यात मोस्ट ऑफ गणेश गल्लीत राहणार होते. आणि जी आमची टीम होती, यातले सांगायला अभिमान वाटतो की आमच्या टीममध्ये बरेचसे सगळे खो खोचे प्लेयर होते आणि हे सगळे स्टेट लेवल, नॅशनल लेवल खेळणारी मुलं होती. त्यामुळे तशी ती दोस्ती झाली. मग काय करतो आपण, काम करतो, मग मंडळात जाणं येणं. ती लोक त्यावेळेला सहकारी सभासद होते, स्वयंसेवक होते. मग आम्ही स्वयंसेवक पासून काम करायचो, मग पत्रिका वाटणं असेल. मग गणेश गल्लीचे नातं तसंच होतं. अच्छा. मग त्यावेळी स्वप्नील परब असेल, किरण तावडे असेल, संजय दादा असेल. मग संजय दादा आम्हाला काम द्यायचा की बाबा हे तुमचं काम आहे, हे तुम्हाला करायचं. म्हणजे आम्ही आवडीने करायचो. मग तिकडनं ती उत्सवाची गोडी लागली. गणेश गल्ली मंडळाकडून मी खूप शिकलो. मंडळ कसं असावं, व्यवस्थापन कसं असावं, इतकं मोठं मंडळ आहे, कसं काम करतात, हे खूप जवळून पाहायला मिळालं. मग टप्प्याने माझ्याकडे कॉलेजची पदं होती किंवा माझा राजकीय प्रवास चालू झालेला. मग मी मंडळात आलो. मंडळात प्रथमेश म्हातारे असेल, रोहन तळावडेकर असेल, निहाल भोसले असेल, आमची जी सगळी टीम होती, राजेश किल्लारी असेल, या सगळ्यांच्या टप्प्यामध्ये आम्ही एकत्र येऊन की आपला उत्सव मोठा झाला पाहिजे, तू आता तिकडे काम करतोस. त्यांचं म्हणणं असं होतं की तू तिकडे काम करतोय, मंडळात पण आपल्या इकडे जोर लावू शकतो आपण, तो करू शकतो. आणि त्यावेळी मंडळ नावारूपाला होतं, पण तो उत्सव बदलत होता, बरोबर. तो टप्पा होता. मग त्या टप्प्याने आम्ही काम करायला सुरुवात केली. पण एक बाप्पाच्या कृपेने चांगली गोष्ट आहे की गणेश गल्लीने नेहमी मला स्वतः त्यांचं आपलं मानलं आणि माझ्या प्रवासाला नेहमी त्यांच्या शुभेच्छा, हातभार राहिला. मी केस लढलो किंवा बाकीच्या POP संदर्भातला विषय होता किंवा बाकीच्या त्यांच्याकडनं ज्या टेक्निकली गोष्टी असतील, आगमन, विसर्जन, कुठल्या टप्प्यामध्ये कसं कार्यक्रम होतो, काय काय कार्यक्रम केले पाहिजे, चॅरिटीचे कार्यक्रम कसे असतात, त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, तुझं उत्सवाचं नियोजन कसं असलं पाहिजे, हे गणेश गल्लीकडनं मी शिकलो. बाकीची मंडळी आहेत, म्हणजे चिंतामणी असेल, महागणपती आहे. मग हळूहळू माझे मित्र सगळ्याच मंडळात असल्यामुळे ते सगळ्यांकडनं शिकत 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 तो गिरणगावचा उत्सव आत्मसात झाला. खूप छान. गणेश गल्लीचा मुंबईचा राजा आणि अभुदय नगरचा बाप्पा या दोन्ही मोठ्या मंडळामध्ये काम करताना कामाची पद्धत किंवा त्यांच्या नियोजनात तुम्हाला काय फरक जाणवतो? दोन्ही ठिकाणचे अनुभव कसे वेगळे आहेत? गणेश गल्ली मंडळ खूप मोठं आहे. 1977ला मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये त्यांनी जगातली पहिली विश्वविक्रमी मूर्ती बनवली आणि आजही तो त्यांच्या नावावर बरोबर. मंडळ मोठं असून कसं असतं, तिथे माणूस मोठा होत नाहीये, त्यांनी पदाधिकारी मोठा नाही केला, त्यांच्याकडे मंडळ मोठं झालं, पण बरोबर. त्यामुळे त्या पदाची व्हॅल्यू तेवढी 100 झाली.
हम्म. आज त्यांच्याकडे प्रत्येक टप्प्याने येणारा माणूस हा त्या कारकिर्दीमधला चांगला स्वयंसेवक आणि कार्यकर्ता आहे. तो त्यांनी घडवला आणि बरोबर. कार्यकर्त्यांची फौजच पुढे मंडळ चालवलं. हम्म. म्हणजे एक पकड ना, मी एक 2010-11 पासून मंडळ बघतोय. ज्यावेळी मुंबईचा राजा झाला, जेव्हा तो टॅग मिळाला मुंबईचा हो. राजा, त्यावेळी आम्ही ऍक्टिव्हली काम करत होतो गणेश गल्ली मंडळ. अच्छा. तो एक टप्पा होता. त्याच्या आधीचं त्यांचं ग्लॅमर आहे, हम्म. जे 50 वर्षापासून 70 वर्षापासून आज तर त्यांचं 99 आहे. म्हणजे जी मागची आता 100 होईल, होईल. पुढच्या वर्षी हा. 100 होईल. हो. म्हणजे तो 50 वर्षांचा जो त्यांचा ग्लॅमर आहे ना, तो टप्पा खूप मोठा आहे. हम्म. त्याच्यामध्ये खूप पिढ्या स्टेप बाय स्टेप पुढे आल्या. बरोबर. म्हणजे संजय दादा असेल, स्वप्नील असेल, मग किरण असेल, हे लोक या सगळी टप्प्याटप्प्याने आले आणि ह्याच्यातूनच नेतृत्व घडलं ना. आज किरण तावडे नगरसेवक आहेत, हम्म. जे मुंबईच्या राजाचे अध्यक्ष आहेत ते नगरसेवक आहेत. पण तो टप्पा, तो नेतृत्वाचा टप्पा तिकडनंच झाला. नियोजन कसं असलं पाहिजे, क्राऊड हँडल कसा होतो, लोकांना 100 लोकांना तू तुझा मुद्दा कसा पटवून देतोस, तर त्यांच्याकडनं काय सजेशन्स घेतो, या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या टप्प्याने आल्या. तेच मग आम्ही अभ्युदयनगरमध्ये गेलो, सुरुवात केली. बरेचसे कसं असतं, सगळ्याच गोष्टी एका रात्रीत होत नाहीत. मंडळ बनायला, तुझी नवीन जनरेशन तयार व्हायला, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मग तो आमचा टप्पा पूर्ण होत 60 वर्षाला पूर्ण झाला, नवीन सुरुवात झाली. तर आम्ही 70 पर्यंत 10 वर्षामध्ये बरेचसे अपग्रेड करत आलो. ट्रॉली झाली, तुझं आगमन झालं, पाठपूजन झालं, मंडळाचे उपक्रम झाले. तो आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे येत आम्ही तो प्रवास करत आलो. त्यामुळे मंडळांकडनं त्या दोन्ही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तू जेव्हा एखाद्या मोठ्या मंडळात काम करतोस, मोठ्या मंडळात, त्यावेळी तुझी संख्या पण मोठी असते. बरोबर. आज अभ्युदयनगरमध्ये आमच्याकडे 48 बिल्डिंग आहेत. 48 बिल्डिंगचं मंडळ आहे, विभागाचं मंडळ आहे. पण त्या 48 बिल्डिंग मध्ये 48 तऱ्हेची माणसं राहतात. त्यामुळे तुला तो प्रत्येकाचा टप्पा समजून घ्यायचा आहे. तो कधी होणार, जेव्हा तू स्टेप बाय स्टेप कार्यकर्त्यापासून तू प्रवास करणार, तर तो लक्षात येतो की बाबा ह्या गोष्टी आहेत. म्हणजे आम्ही सुरुवात छोट्या छोट्या गोष्टीने केली. गणेश गल्लीत पण आम्ही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी शिकत शिकत तिथपर्यंत आलो. आज माझ्या बरोबरची मुलं ही पदाधिकारी आहेत. हो. आमच्या नंतरची कार्यकारिणी वगैरे झाली, मी माझ्या मंडळात कार्यकारिणी झालो. पण तो टप्पा आम्ही शिकून आलो. तो आमचा 10-12 वर्षाचा प्रवास आहे ना, हा आम्ही शिकल्यामुळे झाला. तू अचानक जर तुला कोणी पदाधिकारी बनवलं, किती जोर पैसा लावून तुझं पदाधिकारी बनला, तुला जर त्याचं मॅनेजमेंट जमलंच नाही तर तू फेल आहे. बरोबर. त्यात तुझं काय नियोजन आहे. पण हे मोठ्या मंडळात नाही होत. एक नियोजनचा टप्पा असतो, तुला त्या सर्टन एज नंतर मॅच्युरिटी येते, त्यानंतरच तू ते घडवतोस ना. ते तू घडवू शकतो, कारण उत्सव छोटा नाहीये. मूर्ती लाखो लोक बघायला येणार, तुझं डेकोरेशन, त्या लाखो लोकांचं नियोजन, येणं, गर्दी, पोलीस स्टेशन, बीएमसी, फायर ब्रिगेड, सगळ्या गोष्टी असतात. त्यातलं तुला तात्विक नॉलेज पण असणं गरजेचं आहे. तर ते टेक्निकल गोष्ट जर तुला त्या गोष्टीतलं माहिती नसेल, तर तू एवढा मोठा लोड नाही घेऊ शकत. त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने शिकत आलो. आमच्या मोठ्यांनी आम्हाला शिकवलं की बाबा ही कामं अशी असतात, ह्या टप्प्यामधनं करा, ह्याच्यामध्ये हे या गोष्टी येऊ शकतात. अडलो नडलो तिथे आम्हाला त्यांनी सपोर्ट केला. त्यांनी बाबा चल बाबा हे इकडे असा मार्ग आहे, याच्यातनं आपण हे करू शकतो. त्या गोष्टीमुळेच बराचसा प्रवास सुखकर झाला आणि या दोन्ही मंडळांचं कनेक्ट त्याच्यामुळेच राहिलं. ते 60 वर्षापासून किंवा त्याच्या आधीपासून आमचं मंडळाचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. हा, खूप छान. गणेशोत्सव 10 दिवसात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तर या तांगात गर्दीचे नियोजन किंवा क्राऊड मॅनेजमेंट तुम्ही कसे करता मंडळात? मंडळात कसं असं होतं, प्रत्येक मंडळाचं नियोजन वेगळं आहे. हा 10 दिवसाचा टप्पा आतापासूनचा नाही, फार पूर्वीपासूनचा. आता आमच्या मंडळात घेशील तर चलचित्र असल्यामुळे पूर्वी लाईन लागायची, एक सेट टप्प्याटप्प्यामध्ये बसायचा, एक बॅच बसायची, एक बॅच बसून मग तुझं ते डेकोरेशन. आता तसं नाहीये. आता टप्पा बदललाय, पण गर्दी तेवढीच होते. आमच्याकडे भजन असतात. साईच्या सारखं मुंबईतलं नामांकित मंडळ आहे, साईलीला सारखं मंडळ आहे. ही लोक जेव्हा भजनाला येतात प्रचंड गर्दी होते, एक्झॉस्ट होतो, कारण हॉल असल्यामुळे तुला एसी आणि या सगळ्या गोष्टी असतात. मग ते नियोजन आपलं पहिल्यापासून ठरलेलं असतं की बाबा आपल्या पहिल्या दिवसापासून एवढे कार्यक्रम आहे, कितव्या दिवसाला गर्दी जास्त होऊ शकतो. आमच्याकडे जत्रा आहे, पाऊस आला काही झाला तरी लोक पटकन आतमध्ये येतात, त्यामुळे ती गर्दी होते. मग त्यासाठी आमच्याकडे नियोजन पहिल्यापासून रेडी असतं की बाबा डेकोरेशन मध्ये आपल्याला एवढ्या स्पेस सोडायचे आहे, इकडनं आपली पब्लिक मुव्हिंग होऊ शकते, आपला आरतीचा टाइम किती आहे, आपल्याला तो टाइम किती होणार, त्याच्यानंतर रात्रीचं नियोजन काय. मग टीम ठरलेली असेल, या नाईटला ही टूर आहे, या नाईटला म्हणजे पदाधिकारी असतातच, पण ते प्रत्येक टप्पा प्रत्येकाला वाटून द्यावा लागतो, कारण तू एकटा सगळं नाही करू शकत. काही लोकांच्या घरी गणपती बसतो, काही लोक गावी जातात, 5 दिवसाचा गणपती असतो, 7 दिवसाचा, त्यामुळे तो टप्प्याने नियोजन करावं लागतं, त्याशिवाय ते होत नाही. आणि त्यामुळे ते आता रोजचं झालंय की तो रूट सगळं तसंच करायचं आहे, तेच मॅनेजमेंट करायचं आहे. आणि वर्ष कसं आहे, गणपती गेल्यानंतर पण ते नियोजन डोक्यात असतं
1-2 महिने आराम केल्यानंतर गणपती कधी येणार याची आस असते, बरोबर. त्यामुळे ते डोक्यात कंटिन्यू चालू असतं. खरंय, खरंय. एकदम अगदी बरोबर. सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनासाठी म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट मुंबई पोलीस किंवा पालिका आणि तुमचे कार्यकर्ते ह्यांच्यात कसं ते कोऑर्डिनेशन होतं? अं, आपल्याकडे त्या समन्वय करण्यासाठी आहे ना, हं. आपल्याकडे बैठका लागतात, संयुक्तिक बैठका हं, हं. असतात. मग एसीपी असेल, डीसीपी साहेब असेल, सीपी असतील, मुंबई कमिशनर असतील, बीएमसीचे अधिकारी असेल, फायर ब्रिगेडचे अधिकारी असेल, यांची संयुक्तिक बैठक लागते. हं. त्यावेळी आपल्या सगळ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं जातं. पदाधिकारी असेल, प्रतिनिधी असेल, समिती आहेत, हं. अखिल सार्वजनिक समिती आमची. बरोबर. अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे मेंबर्स असतात. मग आपण टप्प्याने काय करतो, आता मी समितीचा पण पदाधिकारी आहे. हं. त्यामुळे माझ्याकडे तो ऑलरेडी बॉल आलेला असतो की हं. काय टप्प्यात नियोजन करायचं आहे. मग आपले जेवढे मित्र परिवार आहेत किंवा जे आजूबाजूची मंडळी आहेत त्या पदाधिकाऱ्यांशी बोलून आपण टप्पा ठरवतो की बाबा ह्या टप्प्यात आपल्याला आगमन आहे, ह्या टप्प्यामध्ये आपल्याला हे मॅनेजमेंट करायचं आहे, इकडची झाडं कापणं गरजेचं आहे, फांदे आहेत. ज्यावर एवढा रोड मॅप आपल्याकडे मॅप असतो, हं. साऊथ मधनं किती गणपती बाहेर पडणार आहेत किंवा ज्या कारखान्यातनं गणपती बाहेर पडणार आहेत त्यांचं नियोजन असतं, त्यांच्या लिस्ट मागवल्या जातात. आता बऱ्याचशा गोष्टी बरं आहे की तुझ्याकडे सोशल मीडिया आहे, कोणाचे गणपतीचे आगमन कधी आहेत, काय आहेत, हे सगळं असतं. सगळे माहीत पडतं. त्यामुळे आपण ते बीएमसी बरोबर आधीच घेऊन त्या लिस्ट घेऊन बसून त्या बैठकांमध्ये चर्चा सत्रांमध्ये ठरवतो की बाबा कुठे कुठे आपल्याला पोलिसांवर ताण येऊ शकतो किंवा कुठली हेवी डेट जाते, हं. त्यावेळीचं नियोजन काय असेल. बरोबर. बऱ्याचशा गोष्टी असतात, रस्त्याला बऱ्याचशा गोष्टी होतात, पोल फिरवणं, तुझे बऱ्याचशा गोष्टी खराब होतात, ओव्हरलोड क्राऊड होतो, तुझं ट्रॅफिकचं नियोजन करणं गरजेचं असतं. तेव्हा मग त्या बैठकांमध्ये ठरतात. त्यानंतर एक टप्प्यामध्ये समिती, बाकीच्या समिती आहेत, ती लोक बसून ठरवतात सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने की काय काय करायचं, काय नाही करायचं. मग त्याचं नियोजन होऊनच मग पुढे उत्सवाला सुरुवात होते. मग हे व्ही-आय-पी गर्दी आणि सामान्य भाविक यांच्या दर्शनात समतोल कसा राखला जातो, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही? आमच्याकडे व्हीआयपी पद्धत नाहीये आणि व्हीआयपी पद्धतीचं तुला जर मी ओपनली सांगू तर कसं आहे माहिती आहे काय, ज्याला रांगेत राहायचं तो रांगेत उभं राहूनच दर्शन देतो. हं. काही लोकांना शोषा करण्यासाठी, माझ्या ऑफिसमधल्या लोकांना गणपती दाखवण्यासाठी मी त्या गर्दीत जातो, हं. बरोबर. त्यामुळे ते मॅनेजमेंट बिघडतं. हं, हं. सगळेच गणपती नवसाला पावतात, घरचा गणपती पण पावतो ना, मग हं. उत्सवातलं काही वेगळं नसतं. हं. त्याचं गांभीर्य त्या लोकांना असणं गरजेचं आहे. आता काही मंडळांच्या इथे गर्दी प्रचंड प्रमाणात हो. असते, त्यावेळी होतं ना की तुझ्या ऑफिस मधला आलाय, कोणाच्या ऑफिस मधला आलाय, त्याला जरासं सेपरेट नियोजन देणं गरजेचं असतं. पण ते क्राऊड मॅनेजमेंट झालं पण पाहिजे ना, त्यावेळी धक्काबुक्की होऊ शकते. हं. क्राऊड आहे, तू कोणाला हँडल करणार. आता तुला एखाद्याला सेपरेटली घेतलं की बाबा चल तू आलायस, तुझं आता पाहुणे असतात, बरोबर. पाहुणे लोकांना नाही थांबवू शकत, जे तुझ्या हां. मंडळाचे देणगीदार असतात, बाकीच्या गोष्टी आहेत, ते व्हीव्हीआयपीज नाहीये, ते पाहुणे आहेत. त्यांचा सत्कार करणं, त्यांचं मंडळाचं वर्षभर योगदान असतं, त्या लोकांचं मंडळ असतात, त्या लोकांचा सत्कार करणं किंवा त्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. लोक येत राहतात, पण लोकांचं कसं झालंय माहिती आहे काय, प्रत्येकाला व्हीआयपी दर्शन पाहिजे. मग ते फोन करायला सुरुवात होतात की दादा इकडे जरा गणपती बघायचा, दादा तिकडे. तर तुमची श्रद्धा आहे तर तुम्ही 12 तास थांबा ना. हां. आता जर तू बघितलंस तर लालबागच्या राजाला स्पेसिफिक नियोजन आहे. हं. जेव्हा ती लोक आधीच बॅनर लावतात, आता बघ पुढच्या महिन्यात तुला जेव्हा गणपती यायचा जसा काळ जवळ येतो हां. बॅनर लावतात की रांगेमध्ये तुला 30 तास लागू शकतात, 16 तास लागू शकतात, 32 हं. तास लागू शकतात, एवढी गर्दी होऊ शकते. ह्याचं नियोजन त्यांच्याकडे असतं. आता जर काळा चौकी विभागातनं तू फिरला, जिकडे नवसाची रांग जाते, त्या प्रत्येक ठिकाणी टॉयलेट्स आहेत. हं. तुला जी लहान मुलं आहेत त्यांना दूध पाजण्यासाठी जे स्तनपान केंद्र आहेत ती पण उभारलेली असतात. तुझ्या ॲम्ब्युलन्स आहेत, मंडळाचे कार्यकर्ते फिरत असतात. गर्दी आणि त्याचं नियोजन होतं. बघ जो प्रामाणिक भक्त आहे ना त्याला गणपती कुठेही दिसू शकतो. मग तो छोट्या मंडळात दिसेल, झाडांमध्ये दिसेल, कुठेही दिसेल. त्याची जशी श्रद्धा आहे तसं आहे. बघ देव पण काय म्हणतो, तू मला जसं माझी पूजा करतो किंवा तू माझी आराधना करतो हं. तसं मी तुला पावणार आहे. बरोबर. तुला शोषा करायचा आहे, तुला त्या गर्दीमध्ये काहीतरी नाव करायचं आहे म्हणून तू ते बाहेरच्या लोकांचे राहणार डोंबिवलीला, बॅच इकडे लालबागमध्ये, मग तो शांतपणा करतो, मग खातात मार. ही बेसिक गोष्ट आहे. आता ज्याला रूट माहिती आहे, हं. ज्याला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, म्हणजे आम्ही नाही जात. बेसिकली आम्ही का जात नाही याचं कारण काय असतं, प्रत्येक मंडळाचा प्रोटोकॉल आहे, हं. प्रत्येक मंडळाचं नियोजन आहे. आपल्याला माहिती आहे की तिथे गर्दी होणार आहे, पण तिथे आपण का डोकवायला जा. मी सरळ सांगतो, काय होतं माहिती आहे का, प्रत्येकाला आहे ना 2 तासात दर्शन पाहिजे असतं, पण ते ऍक्च्युली तिकडे गेल्यानंतर ते तुझे 6 तास होतातच. होतात. त्यापेक्षा तू रांगेत जाऊन दर्शन घेतलेलं काय वाईट आहे. हं, हं. भाविकांना कोण ढकलत नाही. आता आमच्याकडे पण गर्दीचं नियोजन, मंडळ एखादं आलं तर आपल्याला प्राधान्य द्यावं लागतं. द्यावंच. तर लोकांना लोक इकडे तिकडे फिरून येतात, लोकांना फक्त सेल्फी काढायचे असतात. आजच्या लोकांना कोणाला श्रद्धा नाही, ज्याला पाया पडायचं असतं तो माणूस सकाळी 6 वाजता आलेला आम्ही पाहिलाय.
लोक सकाळी कामावर जाणारी लोक पहिल्या बॅग ठेवतात, जसं घरातनं बाहेर पडतात, येतात मंडळात बॅग ठेवतात, पाया पडतात, दर्शन घेतात. ज्याला जर आरतीला थांबायचा टाइम असेल, काही लोकांच्या ट्रेनचा किंवा जे काय जसं शेड्यूल बरोबर. असेल, ती लोक थांबतात, आरती करतात, निघून जातात. ते परत तुला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच टायमिंगला दिसणार. पण ते अख्ख्या संध्याकाळमध्ये कुठे सदरा लेंगा घालून ह्याला घेच त्याला घेच, ह्याला आण त्याला आण, हे नसतात. ते त्यांची श्रद्धा म्हणजे मनोभावी पूजा करतात. मी खूप लोक बघितले, खूप म्हातारी माणसं बघितले, खूप शाळेतली लहान पोरं बघितले. आमच्याकडे शाळा असल्यामुळे लहान मुलं येतात, शाळेत जातात म्हणजे पाय पडायला येतात, पण देव त्यांना मारत नाही. तू त्यांना पावतो. सकाळी कोण नसतं, गर्दी कमी असते. बघ आता कसं आहे, मोठ्या मंडळ, तुझे लाईव्ह, तुझे ब्रँडिंग, यामुळे गर्दी होते. हो. कळलं काय? पण तिथे श्रद्धा नाही आहे. माझं म्हणणं काय, तुम्ही श्रद्धेने जा. त्यांनी तुमच्यासाठी नियोजन केलंय, पण त्या नियोजनाचा फायदा तुम्ही घेतच नाही. तुम्हाला त्या गर्दीच मारायचं तर त्याला आपण थोडी काय करू शकतो, मंडळ पण जबाबदार नाही घेऊ शकत ना. तुम्हाला जर व्हीव्हीआयपी ला रांगेत जायचं, त्याला आपण काय करणार? ते पण मग ती बरोबर. ट्रीटमेंट त्यांच्यासाठी गरजेची आहे. एक प्रश्न म्हणजे मला एक असं आठवलं, एक सीन मागच्या वर्षी लालबागचे कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांमध्ये भिडंत झालेली. खूप मारामारी झाल्या त्यामध्ये. पोलिसांना किंवा सिनियर पोलीस कोणतरी अधिकारी होते, त्यांना मारायचा प्रयत्न झालेला. कधीच्या टायमिंगला? मागच्याच वर्षी झालेला किंवा 1-2 वर्षामध्ये पण आम्ही बघितलंय, ते न्यूज मध्ये पण आलेला बऱ्याच वेळी. हा. पण तो सिच्युएशन असा म्हणजे नाही घडला पाहिजे होता. मग ते मंडळाने काय असं केला पाहिजे की असं सिच्युएशन हे घडू? बघ काय माहिती आहे, कुठलीच मंडळ निमंत्रण पत्रिका किंवा आमंत्रण पत्रिका हे त्यांचे गेस्ट सोडले किंवा जे काही त्यांचे देणगीदार वर्गणीदार जे आहेत ते सोडून व्यतिरिक्त बाहेर कुठल्याच क्राऊडला द्यायला जात नाही. बरोबर? क्राऊड येतो, तो क्राऊड असतो, त्याला चेहराच नसतो. धक्काबुक्की होणार, कारण तुझ्याकडे जागा कमी आहे. आपण साऊथ मुंबईमध्ये राहतो किंवा दक्षिण मुंबईमध्ये राहतो, तिथे जागा कमी आहे. आपले मंडप असेल, बाजूचा परिसर असेल, हा आजूबाजूचा गजबजलेला एरिया आहे, बाहेर रोड्स आहेत, गाड्या आहेत, सगळ्या, ते सगळं नियोजन करावं लागतं. बरोबर. जे नवीन पोलीस बंदोबस्तासाठी येतात, हे बाहेरून पोलीस कुमक मागवतात. मग बाहेरून आलेल्या पोलिसांना तिकडच्या लोकल काहीच माहित नसतं. मग त्याच्यावरनं होते हमरादुमरी. मग प्रत्येकाला कसं असतं, आता मी तुला जाहीरपणे सांगतो, पोलीसवाले पोलिसांची माणसं सोडतात. अच्छा. सोडतात, आपली माणसं येणार, अरे माझा हा आहे तो आहे तो आहे, देऊन सोडतात. मंडळाचे कार्यकर्ते कोण तसं काय एकमेकांना कोणाला थांबवलं जातं. पण ज्यावेळी गर्दी अति प्रमाणात होते ना, ज्यावेळी तुझ्याकडे ते नियोजन संपून जातं, त्यावेळी ते धक्काबुक्की होते. मग त्याच्यामध्ये काही ना काही वादविवाद होतात, शाब्दिक वाद होतात. मग तू कसा सोडला? आता शेवटी कसं आहे, पोलीसवाल्यांचा इगो वेगळा असतो. कार्यकर्त्याचं म्हणणं जो गणपती माझा आहे, नियोजन माझं आहे, मी 11 तास 12 तास मी इथे असतो, 24 तास मी इथे असतो, 12 दिवस गणपती माझा आहे. मग त्याचं नियोजन तुम्हाला जर नसेल जमत, तर तुम्ही कशाला करताय? काय होतं, चारी साईडने जर तू पब्लिक सोडत राहिला तर तुला एक्झिट पॉइंटला तुला ऑप्शनच राहत नाही. लोक ओव्हरलोड गर्दी करतात, लोक फोन करून सांगतात, अरे आज गर्दी कमी आहे, जा. मग शेवटची एक कुठली तरी ट्रेन येते, पूर्ण लोंडाच्या लोंडा घेऊन येते, पूर्ण लालबाग जाम करून पोलीसवाले वैतागतात, मारतात त्यांना. सिंपल आहे. लपवण्यासारखी गोष्ट काय? हे बघ काय माहितीये काय, गणपती पैसे देऊन कधीच पावला नाही. बरोबर. कळलं काय? तो श्रद्धेचा भाग आहे. खूप लोक आहेत जी लालबागमध्ये जुनी आहेत, म्हणजे आमच्या आजी आजोबा असतील, त्यांनी सांगितलंय, पूर्वी गणपती बघायला जायचो, आता गर्दीत नाही जाणार. लोक पाया पडतात ना, आवडीने पाया पडतात. ते आज पण त्यांना मार्केटमधलाच गणपती बोलतात, कोण खाड्यातला गणपती बोलतो, जे जुन्या लोकांना माहिती आहे. जेव्हा ते गरम खाडा वगैरे होता, जत्रा लागायची, त्या लोकांनी हा प्रवास बघितलाय, त्यांच्यासाठी नवीन आहे. नवीन कोणासाठी आहे? जे बाहेरचे येणारे लांबून आहेत, फक्त मजा मस्ती करायला, पेपटे वाजवायला, छेडछाड करायला इथे येतात, मग ते मार खातात. माणूस कंटाळलेला असतो, तुला त्या आवाजाने तू माणसं प्रत्येकाला बघ काय असतं, म्हणजे प्रत्येक मंडळाला वाटतं की प्रत्येक भाविकाला दर्शन द्यावं, तेच नियोजन असतं. पण जेव्हा तुला ते चारी साईडने ओव्हरलोड होतं ना, तेव्हा ते तुला शक्य नसतं. तू प्रत्येकाला जर 5 मिनिटं जरी धरलीस तरी तुला 12 दिवसात दर्शन संपणार नाही. मग ते होतं, लोक सोडत नाहीत, लोक गणपतीचा पाय पकडून असतात. अच्छा. असं वाटतं गणपती घरी घेऊन जाणार आता. खालून लोक नारळ फेकून मारणारी आहे, मला वर जाता येत नाही, मी नारळ फुलं वर फेकून मारले. अरे ती मूर्ती आहे, लागलं. मग कोणी काहीतरी झाटापट्टीमध्ये कोणतरी व्हिडिओ काढतो, त्याला बेसिकली माहित नसतं की काय झालंय. पोलिसांबरोबर बाचाबाची कशासाठी झाली, का झाली हे माहित नाही, पण डायरेक्ट मीडियाला चालू, हा हे इथे या कार्यकर्त्यांची मुजोरी आणि हे ते या गोष्टी ते हेडलाईन्स बनून जाते. हा, की मंडळाला टीआरपी साठी त्यांना, हे बघ मीडियाचे माणसं तर तिथेच असतात. हो, दिवसभर लालबागचा राजा तुम्हीच दाखवता, 24 तास लाईव्ह, सगळे लाईव्ह तुम्ही दाखवता, सकाळी फ्रंट पेजला छापणारे पण तुम्हीच असता, मग बदनामी करणारी पण तुम्हीच आहेत. कोण येत आहे, कोण बदनामी करायला येणारी माणसं हीच आहे, हेच सांगताय.
प्रत्येकाने जर समजून घेतला तर उत्सव चांगलाच आहे ना रे. आजूबाजूचे गणपती पावत नाही काय, तेजुगाचा गणपती पावत नाही, गणेशगल्लीचा गणपती पावत नाही, चिंतामणी पावत नाही, अबुजनगरचा राजा पावणार नाही काय, गणपती मारणार तुम्हाला, लातेने उडवून देणार काय, नाही देणार. भाई तुमची श्रद्धा तर ठेवा, तुम्हाला फक्त फिरायचं आहे. छोट्या मंडळात काय माहितीये ना भाई, फोटो काढ, सेल्फी काढ, हेच धंदे आहेत. कोण तिथे पाय पडायला जात नाही. बरोबर. माणूस गणपती 5 मिनिटं जरी गणपती मन भरून बघितलास ना, तुझ्या तुझ्या बोलतो ना आयुष्याचं सार्थक आहे, किंवा तुला तुझी जी भावना ओसंडून वाहते ना, तो आनंद वेगळा असतो. तुझ्या गर्दीत नाही मिळणार. मी 4 लोकांना दर्शन देऊन अप्रेझल मागणारी लोक आहेत ना, जे लालबाग मध्ये राहत नाही ते लोकांना सांगतात, ये तुला लालबागचा राजा दाखवतो. आहेत, आम्हाला पण फोन करणार आहेत, अरे भाई जरा लालबागचा राजा नाही होत भाई, माझ्या मंडळाचं नियोजन सांभाळून मला इतर मंडळ समिती आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, नाही जमत आपल्याला. लोकांना राग येतो, आपल्याला नाही आवडत गर्दी जाऊन. कारण कसं आहे, प्रत्येक मंडळाचं नियोजन आहे, ते जर कुठे ढासळलं तर त्यांना त्याचा मानसिक त्रास पण होतो. तुझं फक्त तेवढंच नसतं, 11 दिवसाचे कार्यक्रम असतात, तुझी आरती आहे, लोक येणारी आहेत, सामाजिक उपक्रम असतात, साईड बाय साईड त्या गोष्टी चालू असतात. तुझा येणारा क्राऊड आहे, बाहेर जेवढं मॅनेजमेंट आहे, तुला पोलीसवाल्यांचा ताण असतो, बीएमसीचा ताण असतो, कुठे गाडी थांबली नाही पाहिजे, ट्रॅफिक अडलं नाही पाहिजे. गणपतीच्या दिवसात तुला माहिती आहे, आणि मुव्हिंग रस्ते आहेत, 5 हॉस्पिटल्स आहेत आपल्या एरियामध्ये, बऱ्याचशा गोष्टी आहेत. याचा ताण काही कमी नसतो, लोक वाढत असतात, भाविक वाढतात, 5व्या 6व्या दिवशी 7व्या दिवशी गावावरनं येणारे लोक वाढतात. तो टप्पा तुला सगळं सांभाळताना खूप नाकीनऊ येतं. पण लोकांनी पण हा विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या घरात पाय पडल्यानंतर कुठे तुम्हाला धक्काबुक्की व्हायला येणार आहे, नका करू. एक चांगली गोष्ट तुम्ही सांगितली आहे. इतक्या वर्षाच्या प्रवासात घडलेली एखादी अशी भावनिक गोष्ट किंवा चमत्कार जो तुमचा मनात ती कायम राहिली. चमत्कार असा नाही, पण कसं आहे माहिती आहे ना, उत्सव हा दर वर्षाला काहीतरी देऊन जातो, माझ्यासाठी तरी असं आहे. आपण त्याच्याकडे काय मागणार, तो देणार आहे. बरोबर. आपण प्रयत्न करतो की उत्सवातनं कार्यकर्ते घडावे, समाज टिकावा, आपला विभाग व्यवस्थित राहावा. बऱ्याचशा गोष्टी संकल्पनेतनं जन्माला आल्या, गणेशोत्सवातनं आल्या, रक्तदान शिबिर असेल, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. ह्या मंडळाच्या गोष्टीमधनं आम्ही शिकत आलो. ह्या उत्सवातनं आजूबाजूला बघितला, गिरणगावाचा प्रवास मोठा आहे, धगधगता प्रवास आहे, गिरणगावाचा संघर्ष मोठा आहे. 82ला जो संप चालू झाला तो आजचा कधी संपला नाही, माणसं मेली, पण त्या लोकांनी त्या परिस्थितीत ही उत्सव टिकवला, ही अभिमानाची गोष्ट आहे, आणि हे शिकण्यासारखं मिळालं. त्यामुळे दर वर्षाला उत्सव काही ना काहीतरी तुला नवीन देत असतो. तू काय शिकतो हे इम्पॉर्टंट आहे. बघ, तो बाप्पा आहे, आपण आपल्या भावनांचा खेळ खेळलाय, बाजार बसवलाय, सगळं बसवलाय, मान्य करणं गरजेचं आहे. पण तू किती आणि कुठल्या टप्प्यापर्यंत असला पाहिजे, त्याचा समाजाला काय उपयोग होणार असेल तर ठीक आहे ना. पण त्यामुळे तो उत्सव दरवर्षी शिकवणार आहे, आणि दरवर्षी शिकण्यासारखं आहे. रोज तुला नवीन गोष्टी घडणार, रोज नवीन गोष्टी शिकता येणार. मागच्या वर्षी जी गोष्ट झाली त्याच्यामध्ये तुला नवीन काहीतरी अपग्रेड करायचं, तर तुझा उत्सव पुढे त्या टप्प्यावर जाणार. नवीन पिढी आहे, नवीन गॅजेट्स आहेत, नवीन टेक्नॉलॉजीज आहेत, त्या गोष्टी अपग्रेड होण्यासाठी तुला त्या उत्सवात स्थिर सावर किंवा टिकून राहणं गरजेचं आहे. त्या गोष्टी ह्या उत्सवात मिळतात. बाकी बाप्पा आपल्याला सगळं देतो. ते तर आहे, मनापासून मागितलं तर सगळं काय भेटतं बाप्पांकडून. मग अनंत चतुर्दशीच्या बाप्पाचे विसर्जन झाल्यावर दुसऱ्या दिवशी किंवा 11व्या दिवशी मंडप रिकामा पाहताना काय जाणीव होते? वाईट वाटतं म्हणजे कसं आहे माहिती आहे ना रे, तुला ती गोष्ट शेवटी कसं आहे, तू 11 दिवस त्याच्यामध्ये फोकस असतो, 12वा दिवस तुझ्या आयुष्यातला असा उजाडतो की तुला ते 1 तास गणपतीच्या पुढे बस, 2 तास बस, हो, पण ते मन भरत नाही. तू कामामध्ये एवढं असतं की शेवटचा तो तराफ्यावर बसलेला गणपती बघून पण डोळ्यात पाणी येतं. आणि बघ, आमच्याकडे मला तर ते आवडत नाही की आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रडून बिडून दाखवतात, डोळ्यात पाणी आणतात, काय नाही. तो उत्सव आम्ही 365 दिवस जगतो. बाप्पा जसा जातो त्याच्यानंतर तो येण्याची, जेव्हा त्याचं आगमन होणार किंवा तो उत्सव येणार, याची उत्सुकता एवढी असते ना की ते पुढचे वर्षभराचे बरेचसे महिने निघून जातात, आणि आनंदाची परत ते दिवस येतात. पाऊस, ऑगस्ट, म्हणजे आपली पुढची तयारी सुरू होते. इन शॉर्ट, उत्सवात मधनं तू बॅकआउटच होत नाहीत ना, बाहेरच जात नाही. बाहेरच नाही. तर कसं आहे, तू 24 तास डोक्यात आहे, बाप्पा आमच्या हृदयात आहे. बघ, मी माझं काय सांगतो, मी कार्यकर्ता म्हणून काम केलं, त्यामुळे आपल्याला नवीन काय करायचंय, पुढच्या वर्षी काय झालं पाहिजे ह्याचं नियोजन घेऊन आपण जगत असतो. वाईट वाटतं ना 101%. तू बाहेर जर पडलास बाजारात, जर 12व्या 13व्या जातं बघ, आमच्याकडे कसं विसर्जन दुसऱ्या दिवशी होतं. हो, ज्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळी तू येणार तेव्हा ताकद नसते तुझ्यात, झोपून उठणार, तो दिवस बघणार, त्यानंतरच्या सगळ्या गोष्टी 2-1 दिवस आराम असतो, बॉडी थकलेली असते, पाय सुजलेले असतात, लागलेलं असतं, तुझं ते नियोजन असतं. पण ते जेव्हा तू बाहेर येतो ना, अचानक तुझी लाईफ शांत झालेली असते, तुझा फोन शांत असतो,
तुला कुठे धावपळ करायची नसेल, मग तेव्हा थोडंसं असं मनात असतं रुक की काय करायचं. तू तो मंडप बघतोस, तू बाहेरचा सगळी लाईट बंद झालेली असते, नॉर्मल लोक ते रुटीन मध्ये आलेली असतात, ते सगळं रुटीन मध्ये मॅच व्हायला 8 दिवस जातात, 7-8 दिवस डोक्यातनं ते कळलं ना. सिंक व्हायला. हा, कारण तू तुला गुलाल दिसत असतो ना रस्त्याने, तू आता हो. रोज गुलाल दिसतोय, फटाके तसेच आहेत, वाजलेले कचरा आहे फटाक्यांचा, वास आहे, मंडप असाच उघडा आहे, बघतोय जिथे गर्दी होती हे होतं, ते मनात रुक राहते. कळलं काय, कधी येईल, आता पुढच्या वर्षी कसं असेल. मग तो थोडंसं तुझ्या डोळ्यात पाणी असतं की बाबा चल ठीक आहे, पण तो येण्याची उत्सुकता असते, त्याच्यामुळे तो आनंदात दिवस निघून जातो. हे आम्ही पण अनुभवलंय. ते घरचा गणपती पण जाताना म्हणजे एक अश्रू येतात डोळ्यातून. ते पण जाऊ द्या. शेवटचा प्रश्न, फ्री टॉक्सच्या माध्यमातून जगभरातल्या बाप्पांच्या भक्तांना तुम्ही काय सांगाल? जगभरातल्या उत्सवाचं गांभीर्य जपा, गणेश मूर्ती किंवा त्याची पूजा अर्चना का केली जाते याचा अभ्यास करा, ते पुढच्या पिढीला शिकवा. खूप आई वडील आपल्या मुलांना सांगत नाही, त्यांना फक्त तो टॉयचा गणपती किंवा तो स्केचवाला गणपती, तो कार्टूनवाला गणपती दिसतो, पण त्याचं गांभीर्य आई वडिलांनी त्यांना जाणून द्या की हे दैवत आहे, आपण याची पूजा अर्चा का करतो, ती कशी केली पाहिजे. ऍटलिस्ट त्यांना अथर्व शीर्ष शिकवा, गणपतीचे स्तोत्र शिकवा, किंवा गणपती पूजा का केली जाते, गणपती हे विद्येचं दैवत आहे. आपण जे अभ्यास करतो, कुठल्याही पद्धतीचा अभ्यास, पुस्तक वाचतो, जी लेखणी आहे ही गणपती बाप्पाची देण आहे, त्यामुळे तो विद्येचा देवता आहे, त्यामुळे त्याचं गांभीर्य लक्षात असू द्या. काहीतरी उगाच काहीतरी दाखवू नका, त्यांना त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करा, त्यांना उत्सव दाखवा, कारण जर उत्सव टिकला तर समाज टिकणार, आणि समाज टिकला तर देश टिकेल. आज तुम्हाला कितपत उत्सव माहिती आहे मला माहित नाही, नवीन जनरेशनला फक्त मजा करायची. माझं असं प्रत्येकाला दोष नाही, काय मोठी मंडळ, आता आपल्याकडे तो ट्रेंड आहे किंवा गणेशोत्सव आहे, लोकांना ती सवय आहे म्हणून ती लोक करतायत, जगतायत. बाहेरच्या ठिकाणी नाहीये. म्हणजे मी बघितलं की 12 वाजता लाईट बंद होते, 10:30-11 वाजता गणपतीच्या मंडपातला फक्त गणपतीच्या समय आणि गणपती लाईट चालू असते, बाकी रोडची लाईट बंद असते, कारण कोण फिरकत नाही. आपल्या इकडे तो गजबजाट आहे, किंवा तो 12 दिवस सुद्धा उत्सव आहे, त्या माहोलमध्ये आहे, म्हणून लोक ते करतायत. मग तो हा माहोल काय, कशासाठी आहे, आपला उत्सव, प्रत्येकाने आपला उत्सव जपा, मोठं केला पाहिजे उत्सव, नाही अशातला भाग नाही, पण मंडळ मोठं करताना तुमचे कार्यकर्ते पण जपा, नवीन पिढीला शिकवा, जर त्यांना शिकवलं तरच ते पुढचा उत्सव चालवतील. काय होतं, मी माझ्या राज्यामध्ये आलो आणि मी 20 लाख रुपये खर्च केला असं नाही होत, ते 20 लाख रुपये तुला मंडळ जमवावे लागतील, आणि त्यानंतर त्यातले 5 लाख रुपये खर्च करायला लागतील, तर 15 लाख रुपये तुला बॅलन्स आहे, तो पुढच्या उत्सवासाठी राहील. बरोबर. तो टप्प्याटप्प्याने जर करत येशील तर ते 15चे 25, 25चे 50 आणि 50चे 100 होते, बरोबर. नाही ते होणार नाही. पण हा टप्पा तुम्ही त्या पुढच्या पोरांना पण शिकवा. आता लोकांचं कसं म्हणणं झालं माहितीये का, फक्त मजा करायला नाचायला आम्हाला पाहिजे, पाठपूजन आलं मग बाकीचे ट्रोल करतात. आता लोकांकडे मोबाईल आहे, जसं मगाशी आपलं बोलणं झालं, लोकांकडे मोबाईल आहे, गॅजेट्स आहेत, त्यांना काय फरक नाही पडत आहे, ते फक्त ओपन करतात, अरे हा गणपती आला, हे नाचतात, पण त्याच्यानंतर तो गणपती नेणारे हे 15 जण राहतात, विसर्जनानंतर गणपतीचा पाठ आणणारे हे 5च जण असतात, तो पाठ आल्यानंतर आरतीला किती माणसं असतात, नाचायला सगळे असतात, अख्खा विभाग नाचतो, सगळा जीव घालवतो, या पण जेव्हा तो पाठ घरी आणतो आपण, विसर्जनाला जेव्हा आपल्या मंडपात आणतो, त्याची पूजा करायला किती लोक असतात, किती थकून पण दुसऱ्या दिवशी कामावर जाणारी लोक आहेत, ते पण करतात. पण ही लोक इतकी वर्ष तोच प्रवास करतायत, ती लोक तुम्हाला जे शिकवा, तुम्ही पण पुढच्या पिढीला शिकवा की हा प्रवास आहे, जोपर्यंत त्यांच्या सामाजिक भावना किंवा ती जाणीव उद्भवणार नाही किंवा ते होणार नाही ना, तर तोपर्यंत तुमचा उत्सव नाही टिकणार. त्यांना जो हा इव्हेंट वाटतोय, प्रत्येक गणेशोत्सव हा इव्हेंट नाहीये, ही सामाजिक भावना आहे, ही सामाजिक जाणीव आहे, ही जर तुम्ही जपली नाही तर पुढच्या पिढीला काहीच नाही मिळणार, त्यातलं नॉलेज नाही मिळणार किंवा त्यातनं सामाजिक प्रबोधन पण होणार नाही. आणि आता तुमच्याकडे सोशल मीडिया असल्यामुळे तुम्ही त्या गोष्टी पोहोचवा, नवीन मुलांना इन्व्हॉल्व्ह करा, त्यांना त्या गोष्टीचं महत्त्व पटवून द्या की बाबा ह्या गोष्टी काय, कशासाठी आहेत, गणपतीची आराधना कशी केली जाते, काय आहे, आपल्याला फक्त उंच मूर्तीची स्पर्धा नाही करायची, बरोबर, तो उत्सव टिकला पण पाहिजे. त्या टिकवण्यासाठी बऱ्याचशा लोकांना तो पटत नाही, पण तो कसा पटवता येईल किंवा तो अजून ऑर्गॅनिक पद्धतीने कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करा. उत्सव जर टिकला तर सगळा समाज टिकेल, देश टिकेल, आणि उत्सव ही परंपरा आपल्याला ही प्रेरणा देते की आपण ह्या पारतंत्र्यातनं स्वातंत्र्यात आलो, ह्या उत्सवामुळे आलो, बरोबर, तेव्हा लोकांनी ती सामाजिक चळवळ उभी केली म्हणून इथपर्यंत आलो ना. ही जर सामाजिक चळवळ संपून गेली आणि त्याचा इव्हेंट झाला, अर्थ नाही राहणार. राजकीय पक्ष संपवण्याच्याच मागे आहेत, प्रत्येकाला आपला बॅनर लावायचा, मजा करायची, दहीहंडी अशीच संपली.
डोळ्यात एकच संपली. कधी काळी तो नाक्यावरचा उत्सव होता, कधी काळी तो पोरांचा खेळ होता, कधी काळी ती जिद्द होती. आज काय शून्य आहे. आज 9 तर 10 तर नथिंग आहे. किती थर लावणार. छोटी बरोबर. छोटी जी जुनी मंडळ होती यांना 100 वर्ष पूर्ण झाली, बंद झाली मंडळ. ज्यांनी हा उत्सव चालवला, त्यांनी हा खेळ खेळलाय, ज्यांनी ही जिद्द घडवली, ज्या बापाने आपली पोरं पण खांद्यावर घेऊन दहीहंडी साजरी केली, त्या लोकांची मंडळ बंद झाली. आता फक्त ट्रेंड आहे, फक्त ट्रेंड. दहीहंडी बघितलं असता, करोडो रुपयाचा त्यांनी इव्हेंट करून टाकलाय. मी ह्या बाबतीत माझगाव ताडवडीला मानतो. त्यांनी त्यांचा उत्सव अबाधित ठेवला. लागतंय पडतंय नाही लावायची. या दक्षिण माझगाव ताडवडीने ना खऱ्या अर्थाने तुला सांगतो दहीहंडी दाखवली. हो. आणि अभिमानाची गोष्ट आहे की माझगाव ताडवडीने जो ऑरा दाखवला ना, त्यात तो ऑरा शिकून बाकीची मंडळं शिकली. त्यांच्याकडे श्रीदत्त असेल, अष्टविनायक मंडळ असेल, बरीचशी मंडळं आता कमी झाली, सार्वजनिक आहे आता माझगाव ताडवडी जे करतात. पण कसं माहिती आहे ना, तो खेळ त्या लोकांनी खेळलाय. अच्छा. त्यांच्या मास्तरांनी पण त्या वर्षांमध्ये त्यांच्या यंग पिढीमध्ये त्यांच्या लहानपणी तो गेम खेळलाय किंवा तो खेळ खेळून ती हंडी खेळून नाक्यावरची हंडी जिद्दीने फोडली. तू त्यांचे जुने फोटो बघशील तर मोठे 7 थर आहेत, मोठे 8 थर दाखवले आहेत त्यांनी. म्हणजे तुझ्या माझ्यासारखी मुलं ही 6व्या 7व्या थरात आहेत. आज लहान पोरांचा खेळ नंतर आला, लहान पोरं नंतर आली, पण ती पहिली उंच जर ती हंडी फोडणं, डोक्यावर उभं राहणं, रशीला लटकणं, हे सगळे प्रकार हे काय दहीहंडीचे आहे. एकमेकांना इन्स्पिरेशन होते. आज ते त्याचा खेळ केलाय, इव्हेंट केलाय, इव्हेंटच झालाय. सगळ्या याच्यामध्ये काय करोडो रुपये करतायत, 8-9 थर लावतायत, किट येत आहेत, पैसा येतोय, फंडिंग फिरते, त्याच्याशी ब्रँडिंग पार्टनर्स आहेत, त्या लोकांच्या इव्हेंटवर हा खेळ चाललाय. पण मला एक चांगली गोष्ट अभिमानाची वाटते की माझगाव ताडी या खेळात नाही उतरली किंवा जे काय त्यांचे डिसिजन्स आहेत त्यांनी घेतले, पण त्यांनी तो उत्सव म्हणून जगवला ना, ही अभिमानाची गोष्ट आहे. भले ते उद्या 11 थर लावू दे नको किंवा 10 थर लावू दे नको, पण जो त्यांनी टॅग कमवला मुंबईतला दहीहंडीचा किंवा ठाण्यामध्ये जो टॅग त्यांनी कमवला तो कायमस्वरूपी राहील. म्हणजे माझ्यासारखी पिढी आणि येणारी पुढची पिढी ह्या सगळ्या गोष्टी येतनं लक्षात ठेवतो की असा पण उत्सव होता. आता पुढच्या लोकांना त्याचं काय किती, आता दहीहंडी पण याच्यामुळेच संपली. राजकीय उलथापालथ, हे मोठमोठे इव्हेंट्स करणे. पूर्वी असं मला आठवत नाही, 90च्या काळामध्ये दहीहंडी ही फोडली जायची. आता रात्री 11 वाजता. आता 11 वाजता फोडली म्हणजे ते एखादं कुठलं तरी मानाचं मंडळ येतं, ते एक मडकं फोडतं. पूर्वी मडक्यांची रांग असायची, तर दही लोणी बिणी कालवलं जायचं, मग तो प्रॉपर हंडी बांधली जायची, मग ती हंडीची रशी वर खेचली जायची, फुगे मारायचे, पिशव्या मारायचे, पाणी मारायचे. त्यात ती स्किल होती की 5च तर मोठे नव्हते, पण ते 5 तर जिद्दीचे होते, इगोचे होते. ही हंडी आपणच फोडायची. आता कुठे राहिलंय. आता तुला किट येतो, जेवण येतं, ट्रक येतात, बस आहेत, टेम्पो आहेत, सगळ्या सर्व्हिस आहेत. पूर्वी लोक चालत फिरायचे. दहीहंडी ही चालती होती, नाक्यावर नाचणारी होते, खालूबाजा होता, कोंबडी बाजा लागायचा, पब्लिक नाचायची, मजा करायची. तो एकीचा सण होता. आता कॉम्पिटिशन झालंय. हे कॉम्पिटिशन ह्या लोकांनी आणलंय, स्वतःच्या फेमसाठी फायद्यासाठी आणलंय. आज कुठे आहेत मोठ्या हंड्या. ठाण्यातल्या ज्या हंड्या आहेत त्यांच्या स्पॉन्सरशिप त्या आल्या फिरल्या ना इकडे. तुला प्रो गोविंदा आला, हो, आज किती प्रो गोविंदामध्ये किती मंडळांना घेतलंय ना. बाई कॉम्पिटिशन तुम्ही लावून दिलंय. आज ती जिद्द नाही राहिली, आता फक्त पैसा आला, त्यामध्ये इव्हेंट आला, तुझी लॉबिंग आली, कमर्शियल झाला. मग तसा इव्हेंट जर गणपती पण कमर्शियल व्हायला लागला तर सामाजिक भावना संपून जाईल आणि हा इव्हेंट होईल. आणि हेच कॉर्पोरेट दल्ले तो उडवून टाकणार इव्हेंट, तो त्यांच्या पद्धतीने चालवणार. तुमचं बोलणं तर नेहमी असं आम्हाला म्हणजे असं भास होते की उत्सव जपा, हे तुमचं बोलणं आहे. पण गणपतीमध्ये एक पीओपीची टांगती तलवार नेहमी असते. कधी चालू होईल, म्हणजे पीओपीचा लढा कधी कोर्टामध्ये जाईल किंवा त्याला एक प्रॉपर सोल्युशन कधी भेटेल असं तुम्हाला वाटतं? कसं आहे माहिती आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं पण चुकल्या आहेत. मंडळांनी ती दखल घेणं गरजेचं आहे. तुम्ही उत्सव कुठल्या स्वरूपात कुठल्या लेवलला नेता हे खूप गरजेचं आहे. तुमची कॅपॅसिटी काय आणि तुम्ही काय करताय. कसं आहे, सगळ्याच गोष्टी तू चुकीच्या नाही बोलू शकत. राज्य सरकार पण त्याच्यावर नियोजन करते, पण काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडतात, त्याचा इम्पॅक्ट त्या केसवर पडतो. आता हा सगळा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, तारखा चालू आहे, सगळ्या गोष्टी. पण शाडूच्या मातीचा मेन लॉजिक काय माहिती आहे, एक शाडूच्या मातीची एक लॉबी आहे, रिसायकलची एक लॉबी आहे. ह्या लोकांना आहे ना तो उत्सव कॅप्चर करायचा. ओके, बेसिकली जे आहे ते मी कॅमेरा ऑन कॅमेरा सांगतो, यांना काय कोणाला काय करायचं ते करू दे. ह्या लॉबीला आहे ना तो उत्सव हायजॅक करायचा, की तुझ्या एका टप्प्याने माती तुझ्याकडनंच घेतली पाहिजे. अरे पण मूर्ख लोकांनो, लाखो लोक घरात गणपती बसवतात, शाडूची माती तेवढी येईल का.
आज तुझी ती मूर्ती, आता मध्यंतरी मी एक आता रिसेंट व्हिडिओ बघितला, त्या आजीने सांगितलं, लोकमत की कोणाचा तरी व्हिडिओ होता, त्यामध्ये कोणीतरी आम्हाला टॅग केलं की त्या आजी म्हणाल्या की 15,000ची मूर्ती मला नाही परवडत, बरोबर. शाडूच्या मातीची नाही परवडत, हम्म. 10,000 रुपये नाही परवडत. पण कसं आहे माहितीये ना, मुळात धर्मशास्त्रानुसार गणपती हा सुपरीवर बसतो, त्याची विधिवत पूजा ही तुझ्या छोट्या मूर्तीची केली जाते, इथे काय ते पण चल उत्सव आहे, लोकांनी ठिकाणी बसवला, स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली, सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही तो जर त्याला कॉर्पोरेट लेवलला इव्हेंटच्या स्वरूपात जर त्याला घासत नेला ना तो उत्सव, तो हा संपून जाणार. 40-45 फुटाच्या मूर्त्या येड्यासारखी आगमनं करणार, विभागात लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर लोकांना त्रास होतोय, आजूबाजूला हॉस्पिटल आहे, हे जोपर्यंत तुम्हाला कळायचं, जी तुमच्या ती मानसिकता आहे ना ती विकृतीकडे चालली आहे, तुमची सामाजिक भावना संपत चालली आहे. याचा विचार करा, ह्याच नियोजन तुमच्याकडे राज्य सरकार आणि कोर्ट मागतंय. पण ते कधी होणार, जेव्हा तुम्ही स्वतः सुधारणार. क्रांती काय एका दिवसात नाही घडली, ती स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. क्रांतिकारकांना, प्रत्येक क्रांतिकारकाला लोकांनी वेडच बोललाय, मूर्खच बोललाय. आणि एक इतिहासकालीन वाक्य आहे की वेड्याने इतिहास लिहिला आणि शाण्याने तो वाचला. कळलं काय? मग ते वेडे बनायचं की शाणे बनायचं हे तुम्ही ठरवा. जो उत्सव तुम्ही एका टप्प्यामध्ये आणलाय ना, तो व्यवस्थित साजरा करा ना. कशाला लोक तुम्हाला विचारायला येणार? तुम्ही धांगाड-धिंगाच करायचा ठरवलाय, घाणेरड्या लेवललाच करायचं ठरवलंय, तर नाही ना योग्य. राज्य सरकार बोलते ते पण गोष्टी बरोबर आहे. हा, राहिला पीओपी हा सबस्टन्सचा मॅटर, तर पीओपी हा आता लोकांना परवडेबल आहे, ती सहज गोष्ट आहे. जिप्सम हा तुला नैसर्गिक खनिज आहे, जिप्सम मध्येच तुला ते पीओपी आणि या बाकीच्या गोष्टी मिळतात. आणि त्याचा टप्पा जास्त प्रमाणात काय, तर रोजच्या रेग्युलर लाईफमध्ये किंवा रोजच्या आयुष्यामध्ये पीओपी हा आपण वापरतोच आहे ना. तुझ्या सिलिंग झालं, घरातल्या तुझ्या डेकोरेटरसाठी किंवा तुझ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पीओपी वापरला जातोय, त्यातला टप्पा आहे. रिसायकल आयटम दिलेला आहे आपण की बाबा रिसायकल प्लांट उभा करू शकतो, राज्य सरकारला ते नियोजन दिलेलं आहे, राज्य सरकार पण ते नियोजन मांडतात. पण काही लोकांना कसं आहे माहिती आहे ना, उगाच एक किडा असतो वळवळता, कळलं ना, त्यांना ती बरोबर जून महिना आला ना, मे जून, की त्यांना ती बरोबर खाज येते, किडा वळवळायला लागतो, मग जातात पिटिशन फाईल करतात. अरे तुम्ही एवढ्या लोकांना तुम्ही सप्लाय करू शकता का, ह्याचा तर विचार करा. आता लोकांनी पण अतिरेक केलाय, कुठे पण स्टॉल लावतात गणपतीचे, मूर्खासारखे रस्त्यावर कुठे पण स्टॉल, प्रत्येक जण गणपती विकायला धंदा करायला बसलाय, मूर्तिकार राहिलेत कुठे? हा टप्पा पण लक्षात घ्या. लोकांनी मुळात स्वतःपासून सुरुवात करावी. लोकांनी स्वतःपासून सुरुवात केली ना, की बाबा माझं परवडेबल ऍव्हरेज एवढं आहे, मी एवढं करू शकतो, तुम्ही एवढंच करेल. उगाच मी मूर्तिकार नाही, मी टाकलाय कारखाना, आणले 150 पेनवरनं मूर्त्या, 150-200, मग त्यांनी कोणी त्याच्यापैकी कोणतरी हुशार असतो ते त्यांचे डाय मारतात, त्याच मूर्तीची डाय मारतात, सगळीकडे विकायला सुरुवात झाली भांडणं, मग ती लोक पण कोर्टात, ही लोक पण कोर्टात. ह्याच्यामुळे हा गणेशोत्सव अडकलाय. सामाजिक भावना तुझी संपत चालली आहे ना, तू कॉम्पिटिशन आणलंय. पूर्वी मला सांग, गणपती गणेश टॉकीजला होता, जेव्हा भारत माता जेव्हा गणेश टॉकीजला होता गणपती, जेव्हा लहान मूर्त्या बनायच्या, ते मोजके कारखाने होते, मोजके मूर्तिकार होते, कारखान्यातून मूर्ती. आज भरमसाठ आहे, मूर्ख लोक शानपणा शिकवतायत, भाई इन्फ्लुएन्सर लोकांना. माझा बघितलास ना, पॉडकास्ट बघितलास ना, मग यावेळी मी असं करणार, गणपती झोपवून आणणार, गणपती उभा आणणार, रॉकेट बनवणार, हे करणार. कशाला करताय? का करताय? तुमच्या ह्या गोष्टीमुळे आजूबाजूचं वातावरण किती कलुषित होत आहे हे तुम्हाला कळतंय काय? आम्ही ज्या टप्प्यात उत्सवासाठी लढतोय, हा टप्पा संपून जाणार आहे. कारण कसं माहिती आहे, एक आमची जनरेशन आहे आणि एक नवीन येणारी जनरेशन आहे. नवीन येणाऱ्या जनरेशनला तुम्ही चुकीच्या पद्धतीने इन्फ्लुएन्स करताय, त्यामुळे तो प्रॉब्लेम क्रिएट झालाय ना. बरोबर. पीओपी हा मुद्दा सबस्टन्सचा आहे, बरोबर, की तो एक सबस्टन्स वापरायचा की नाही. शाडूमध्ये पुरं पडूच शकत नाही, कारण तो तुला वर्षभरापासून त्याची तयारी करायला लागेल. मातीची मूर्ती सुकत नाही, सुकल्यानंतर त्याला बरेचसे क्रॅक जातात, ते तुला फील करता येतील का? आज तू 12,000 15,000 मंडळ विचार करतो, त्या 15,000 मंडळांना तू तेवढा सप्लाय देऊ शकतो का? तुमचे रस्ते नियोजित आहेत काय? रस्त्यांवर खड्डे आहेत काय? तू एखाद्या रस्त्याचं काम करायला बघ, ह्याच्यात बीएमसीची पण चुकी नाही. काय झालं माहितीये काय, लोक एवढी फास्ट झाली आहेत ना. आता पूर्वी घरात एक गाडी होती, आज घरात 4-5 गाड्या, तेवढी माणसं तेवढ्या सगळ्यांच्या गाड्या, का? तुला टाइम नाही, रस्ते तेवढे आहेत, रस्ते तेच आहेत खाली. पण तू जेव्हा जर रात्री काम करतो, तर ते लोकांना तेवढा वेळ नसतो, सकाळी 7 वाजता लोक गाडी त्याच्यावर घालणार. तू एखाद्या गोष्टीवर डांबर टाकला, लोक तिथे जाणार, तुझा डंपर जाणार, सगळं करणार. तो तुला सुकायला वेळ कुठे मिळतोय? तसाच प्रकार मातीचा गणपतीच्या मूर्त्यांचा आहे. तुला माती जर सप्लाय दिला, बीएमसी बोलते की आम्ही सप्लाय देऊ, किंवा हे लोक बोलतात आम्ही सप्लाय देऊ, माती फुकट देऊ. अरे ते मातीचे गणपती बनवणारे आर्टिस्ट कुठे आहेत? ते मोजून आहेत, उरलेले आहेत. कारण ती आवड आणि ती कला खूप महागडी आहे, कारण त्याच्यामध्ये तू दिवसभर मातीत खेळतो,
किती किती वर्ष जातात, चांगले चांगले कलाकार त्याच्यातच मेले, मातीतच गेले, त्यांनी कमवलं नाही पण ते त्यांच्या आर्टसाठी जगले. कळलं काय? पण हा वेडेपणा त्यांच्यात आहे का? नवीन जनरेशन मध्ये होऊ शकतो का? नाही होऊ शकत. तुम्हाला फक्त आता बघ ना, ते संगमनेरच्या गणपतीचं आगमन होतं, हा. पब्लिक मूर्खासारखी त्या ट्रकच्या मागे धावते. अरे गणपती नाशिकचा आहे, संगमनेर नाशिक तिकडचा गणपती आहे, कशाला मुंबईतनं आगमन पाहिजे? अरे तुम्ही त्याच्यामध्ये किती लोकांना भरडताय, आजूबाजूला हॉस्पिटल्स आहेत, अँब्युलन्स आहेत, वर तुझा ब्रिज एंड होतोय, काय झालंय? या गोष्टी आहेत ना, होत आहेत. आता काय माहितीये, मी बोललो मग काय होणार माहितीये, हा मग आमच्यावर बोलला हे बोलला. अरे आजूबाजूवाल्यांना त्रास होतोय, लोकांना त्रास होतोय, विभागीय मंडळ काय करणार आहे? पोलिसांचा जर तुम्ही ताण आज वाढवला, विभागीय मंडळांच्या सगळ्या गोष्टीचा ताण वाढतोय ना. 11 दिवस उत्सव पण आहे, मूर्तिकार मूर्ती बनवून घरी जातात, बरोबर. कारखाना खाली होतो, 11 दिवसाचं नियोजन मंडळ करतात. मग त्या कार्यकर्त्यांवर पण लोड येतो, पोलीसवाल्यांना तेवढा ताण असतो. जे तुम्ही 3 महिन्यापासून जे सगळं चालू करता ना, हा विसर्जन, त्याच्यानंतरचे ईद मिलाद, ह्या त्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये पोलिसांना बंदोबस्तच करावा लागतो. त्यांची हालत तर बघा, किती पोलीस आहेत, तुम्ही किती जण वापरताय, किती ताण आणताय. मग त्यांनी लाठीचार्ज केल्यावर तुम्ही का बोलता? माणूसच आहे ना तो पण. तो काय यंत्र आहे का, रोबोट आहे का, जो बाबा बसवला उभा केला हे कर. सगळ्यांकडे मोबाईल आहे, सगळ्यांना फोटोग्राफर बनायचं आहे. तो प्रश्न तोच आहे ना की माणूस देवाला बघून हात जोडत नाही आता. ती का नाही बघ, म्हणजे देवा मला पाहू किर, हा. ही अवस्था यांची आहे भाई. या लोकांना काय घेणं देणं नाही उत्सवाशी, फक्त आम्हाला त्या कारखान्याच्या बाहेर मोबाईल खोलायचे, उभे राहायचे, मोठमोठे शॉट्स ते घ्यायचे. फर्स्ट लुकचा आणि काय क्रेज करायचं? जास्त झालाय. कसला फर्स्ट लुक? आता ते गणपतीच्या माना कापून ते सजवतायत, करतायत मूर्खपणा. कोणतरी गणपतीला केस पण लावले. अरे एवढं सगळं करता, उद्या पाय आणा, पोट आणा. परवा एक काम करा ना, थोड्या वर्षात एकदम एक्स्ट्रीम लेवल गणपती डायरेक्ट चालतच मंडपात नाही ना, गणपती आपोआप चालत गेला मंडपात, कसं वाटेल? मजा येईल ना. परंपरा काय काय नाही. पण ही गोष्ट मूर्तिकाराला पण समजायला पाहिजे की मूर्तिकारांना फेम हवं आहे भाई. हे बघ काय झालं माहिती आहे, सोशल मीडिया ट्रेंडमुळे काही चुतीएडिक माणसं आहेत, कुठलाही मूर्तिकार करतो, पण त्यावेळी कसा एक टप्पा तुझा छोटा होता, मंडळांचा उत्सव छोटा होता, आज तो वास्ट लेवलला झालाय, लोकांना वाटतं करावं म्हणून करतात. आता तुम्ही नवीन ट्रेंड आणलाय, गणपतीच्या फक्त मानं लावलं, रंगवलं. अरे गणपती कधी रंगवला जात नाही जोपर्यंत गणपती पूर्ण होत नाही, हे शास्त्र आहे. गणपतीची पूजा काय काय लोक बोलले, अरे पाद्यपूजन कशाला पाहिजे हे ते. अरे मूर्ख माणसांनो, पायापासूनच सुरुवात होते. गणपतीचा आराखडा हा पायापासूनच, बेसपासूनच बनतो. बरोबर. मग तो बनत 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 पूर्ण गणपती होतो, तो सुकवला जातो, त्यावर कलर काम केलं जातं. लास्टला शेवटचं सगळं झाल्यानंतर मग डोळ्याची आखणी, डोल्याची लास्ट जेव्हा जेव्हा डोळ्याची आखणी होते, त्याच्यानंतर त्याची जेव्हा पूजा केली जाते, जेव्हा विधिवत सगळं केलं झालं, त्यानंतर आपण ती गोष्ट खोलतो. फार पूर्वी परंपरा, आता आगमनाचा क्रेज आला म्हणून याच्या आधी गणपती झाकून येते. गणपतीच्या चेहऱ्यावरचा कपडा हा गणेश चतुर्थीच्या दिवशीच काढला जायचा. बरोबर. जेव्हा आता आपण छोट्या मूर्ती, जे पूजेच्या मूर्ती करतो आणतो, आम्ही तेच. तो घरचा गणपती हा. आपण झाकतो. हा. का? तुला माहिती आहे नारळ का करतात? त्या मूर्तीला नजर लागू नये, किंवा त्या बरोबर. वाईट वाईब्स येऊ नये म्हणून असतं. तुम्ही जेव्हा तू स्थापना करतो तेव्हा तू पाठ पुढे असतो, तू मागे सरकवून त्याची विधिवत पूजा करतोस ना, त्यानंतरच गणपतीचा कपडा काढला. आता प्रकार काय झाला माहितीये, गणपतीच्या मुंडीचं पूजन येऊ शकतं भाई, हाताचं पूजन येऊ शकतं, पायाचं पूजन येऊ शकतं. लोकांनी ना त्या उत्सवाचं वाटोळं करून टाकलं. ह्यांना हे बघ, यांच्यापैकी ना किती लोक शिकलेले आहेत मला माहित नाही. मूर्तिकला ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. याच्या आधी पण मास्टर दीनानाथ वेलिंग होते, विजय खातू होते, तुझे बागवे बंधू असतील, सारंग, राम सारंग, श्याम सारंग होते, आता त्यांचा मुलगा दिनेश सारंग आहे. ही मंडळी होती ना, ह्या लोकांनी नाही कधी केलं. तू आज पण रंगारी बदकचा गणपती घेऊन तुला बघून दिल खुश होणार. तो श्रीरंगाची उभी मूर्ती बघितलीस, त्यानंतर लंबोदर होतो, ती श्रीरंग मूर्ती बघितल्यानंतर तुझ्या डोळ्याचं सुख होतं की भाई मी एवढा सुंदर गणपती बघितला, शांत आहे ना. पण त्यांनी कधी मुंडी पूजन नाही केलं, गणपतीचा फक्त चेहरा नाही पुजला. मास्क वापरणं ही गोष्ट वेगळी आहे, जी कोकणात प्रथा आहे. मास्क लावणं, मास्क हा वेगळा प्रकार आहे, त्याची पूजा नाही करत आहे. ह्या तुम्ही मूर्त्यांच्या मुंड्या प्रॉपर, तुम्ही गणपतीचा शेप आहे तो तुम्ही करताय, आणि ते तुम्ही ओपनिंग करताय, वाव हे बघा काय गणपतीला केस लावले, हे देवीत करताय. देवीला सजवणं, तुला माहितीये ते वेणी बिनी घरणं, आता ते ब्युटिशियनचे प्रकार देवीवर प्रकार करतात. फक्त एवढंच की देवीला अजून फेशियल नाही केलं या लोकांनी, बाकी सगळं केलंय. तुमची लिपस्टिक लावून झाली आहे, मग देवी हसलीच पाहिजे, मग देवीचा मुख असंच पाहिजे, तसं सगळं करून झालंय. अरे पण त्या घटाची स्थापना करतात त्याचं काय? ते कोणी बघितलंय? ओटी भरणार, त्याची पूजा करणार, दुर्गा पण आता सप्तशती, एवढी मंडळांपैकी एवढ्या लोकांपैकी किती लोकांना दुर्गा सप्तशती माहिती आहे? किती लोकांची 10%, आराधना आहे? 5%. काय आहे ते वाचन, काय बघितलंय का? ते त्याची आराधना का केली जाते?
हे तुम्ही काय नाही करत आहे, हे सोडून सगळं करायचं आहे. मनाला वाटेल तिथे आता नवीनच ते चालू झालंय, मग आम्ही चैत्रातलं नवीन नवरात्र चालू करतो, हे करतो. अरे पण त्याची आराधना काय, बेसिक गोष्टी बघा ना. आज मुंबईतला चैत्रातला पहिला नवरात्र उत्सव ह्यांचा आहे, आपलं हितेश वगैरे ही लोक करतात. मी तिकडे बघितलंय, त्यांच्याकडे मूर्तीला टच करायला नाही, म्हणजे यांच्या ज्या पूजा विधिवत पूजा होते त्यांच्या 10 दिवसांनी. पण कुठे उलटा सुलटा प्रकार नाही, त्याची पूजा केली जाते, त्यांचा भंडारा असो, बाकीच्या विधिवत पूजा ज्या काय सहस्त्रचंडी असते, नवचंडी असते, या बरेचसे उपक्रम आहेत, धार्मिक उपक्रम आहे, ते कुठे करताय? काय नाही. ती रेरोडची देवी ड्रॅगन तोंड आग हा. भाजतायत, काही करतायत, मनाला वाटेल त्याला. कोणी खेळ आणलाय? ह्या मूर्तीकारांनी खेळ आणलाय. बरोबर आहे. का करताय? स्वतःच्या फेमसाठी करताय. 50,000ची मूर्ती 1.5 लाख रुपये झाली, 8 लाख रुपयाला मूर्ती गेली आहे भाई. गणपतीची मूर्ती 8 लाख रुपये. कुठला आहे तुमच्या एजम मध्ये विचारत नाहीत का मूर्तीत आपण खर्च करतो? काय नाही. 5 टक्के ठरवतात भाई, आपण एवढा एवढा खर्च करू शकतो. आणा डोनेशन, धर ह्याला, धर त्याला, दे पैसे. स्वतःचे शॉप पूर्ण करण्यासाठी 1.5 2 लाख रुपये स्वतःच देणं. इव्हेंट तुम्ही इव्हेंट केला, तो सार्वजनिक उत्सव नाही राहिला. सार्वजनिक उत्सव कोणाला म्हणतात? जेव्हा तुझ्या विभागातले सगळी लोक येतात, जेव्हा त्या धार्मिक विधीचा त्या लोकांना काय फायदा होतो हे जेव्हा तुम्ही समजावून सांगाल ना, तेव्हा ती लोक जगतील, तेव्हा ती लोक तुमच्या उत्सवाला येतील. बरोबर. ते सोडून तुम्ही बाजा, डीजे, लाईट्स, फटाके ह्याच्यातच खर्च आहे भाई. 20 लाख रुपये ह्याचाच खर्च आहे. गणपतीच्या पूजेचा खर्च लाख रुपये पण नाही. अख्खा एजमचा अहवाल बघशील ना, गणपतीच्या मूर्तीचा खर्च 1.5 लाख रुपये पकड, बरोबर. पूजेचा खर्च किती, धार्मिक विधीचा खर्च आहे ना, मोजून तुला लाख रुपये मिळेल. बाकी सगळा आमदाम तर तामजाम 25-30 लाख रुपये आहे. मग वाटतं ना की तुझी भावना तो कुठे? उत्सव एक साईडला राहिला आणि आपण एक इव्हेंट झालाय, कमर्शियल event- प्लॅन आहे. आता मूर्तीकारांनी हे अतिरेक केलाय. काही मूर्तीकार, मी सगळ्यांचाच नाही बोलत, काही मूर्तीकारांनी त्याचा अतिरेक केलाय घाणेरड्या लेवलला. ते ट्रॉलीवर बाहेर येणं, हात दाखवणारे कोण आहेत तुम्ही? हात दाखवणारे कोण आहेत? काय बनवलंय? एवढा मोठा मास्टरपीस बनवलाय, वर्ल्ड वाईड त्याचं काय रेकग्नायझेशन झालंय? एखादी मूर्ती, ते पण भैया लोकांच्या जीवावर बनवली, तेच पीओपीने बनवताय, सगळं करतात. हे फक्त ब्रश घेऊन बापागिरी करायला, फोटोवाले पॉडकास्ट आला की मी काय मेहनत केली, खातू सर. अरे खातू यांना शिव्या घालायचे, आणि त्या कारखान्यात हाकलून दिलेली लोक आहेत त्या सांगतात खातू सर. खातू सरांकडनं शिकलो. यांना मी कारखान्यात नाही बघितलं. सिद्धेश शिगोळे सारखी व्यक्ती होता. सिद्धेश शिगोळे जेव्हा लहान होता, म्हणजे जेव्हा नुकता आला तो कारखाना, त्याने तो प्रवास बघितलाय, त्यांनी त्यांच्याकडे काम केलंय, त्याला त्याने ते तेवढं सजगतेने घेतलं आणि म्हणून त्याने ते ऑरा जपला. आज तुम्ही काय करताय? उगाच ह्याच्या त्याच्या बॅनर लावायचे, बोमाबोम करत राहायची जबरदस्ती, हे मिळवायचं, पैसे घ्यायचे, मग कारखान्याला जागा नाही की भांडणं करायची. तेच आहे. मला सांग ना, कुठे राहिली जागा? जागाच नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्ती तुम्ही घडवताय, एवढा तुम्ही खर्च करा. अरे पण धार्मिक कार्यक्रम किती करताय? त्या उत्सवात नाही येणाऱ्या गणपतीला तुम्ही त्या गोष्टीचा किती काय करताय? विधिवत पूजा करताय, तुमचा दान धर्म किती आहे? मी असं नाही म्हणत की तुम्ही जेवणच घाला किंवा काय. अरे पण त्या पैशामधनं तुम्ही किती चॅरिटी करताय हे तर बघा. नुसते पैसे खर्च करून नाही होणार. वायफाय खर्च करून काय होणार आहे? 1.5 लाख 2 लाखाचे फटाके फोडतात. अरे पण ते धूर होत आहेत भाई. 1.5 लाख रुपये कमवलं एखाद्या माणसाला, किमान जर सेव्हिंग करायला गेले किमान 5 ते 7 वर्ष लागतील. खर्च बिर्च करून तो थोडेफार व्हायचे वाचवायला. पैसे आहेत म्हणून खर्च करायचे म्हणजे अवास्तव खर्च आहे, याला काय अर्थ नाही ना. नाही, बिलकुल नाही. तुमचा मुद्दा आपल्या प्रेक्षकांना जरूर समजला असेल. आता आपण बोलूया जरा एक रॅपिड फायर राऊंडकडे. तर गणेश गल्लीचा कार्यकर्ता म्हणजे एका शब्दात काय? नियोजन. बाप्पाचा आगमनाचा पहिला दिवस की विसर्जनाचा शेवटचा सण जास्त अंगावर काटा कधी येतो? तो जेव्हा कधी दिसतो तेव्हा. उत्सवाचा 10 दिवसात तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा काय? सुरक्षा, शिस्त की भाविकांचा आनंद? दर्शन, सुरक्षा आणि हे सगळं नियोजनाचा भाग आहे. उत्सव करताना तो व्यवस्थित पद्धतीने झाला पाहिजे, नियोजित पद्धतीने झाला पाहिजे, सगळ्यांना दर्शन घेता आलं पाहिजे, आणि जे आपले जी परंपरा आहे ती अखंडपणे जपली गेली पाहिजे, हाच विचार असतो. खूप छान. मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा, स्पर्धा की बंधुभाव? बंधुभाव. 10 दिवसात तुम्ही जास्तीत जास्त किती तास सलग जागे राहिले आहात? दिवस ते काय 4-5 तास झोपतो तेवढेच. मंडळाचं काम सांभाळताना घरच्यांचा ओरडा मिळतो की कौतुक? नाही, घरच्यांनाच माहिती आहे की ह्याला सांगून काय फायदा नाही, आपण ह्याला सांगाच कशाला. 22 फुटी भव्य मूर्ती की पारंपरिक पाद्यपूजन? तुमचं वैयक्तिक
आकर्षण कशाला जास्त आहे? माझं आकर्षण गणेशोत्सव आहे. आगमन मिरवणुकीचा ऊर्जा की विसर्जन मिरवणुकीचा लय? गणेशोत्सवच ऊर्जा आहे. सोशल मीडियावरील रील्स आणि प्रसिद्धी की प्रत्यक्ष मंडपातली सेवा? मंडपातली झाडू मारण्याची सेवा. खूप छान तुम्ही उत्तर दिलेत सर. तर खरंच योगेशजी, आज तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. आपण दरवर्षी बाप्पाला दर्शनाला जातो, तो भव्य सोहळा पाहतो, पण त्या भक्तीमागे तुमच्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांचा अहोरात्र चाललेली मेहनत, ती शिस्त आणि बाप्पाप्रती असलेली अथांग भक्ती आज तुम्हाला खूप जवळून अनुभवता आली. गणेश गल्ली आणि अभुदय नगरचा मंडळाचा हा ऐतिहासिक वारसा तुम्ही सर्वजण ज्या ताकदीने पुढे नेत आहात, त्याला आमचा सलाम. आमच्या शोमध्ये आल्याबद्दल, इतक्या मोकळेपणाने गप्पा मारल्याबद्दल मनापासून तुमचे आभार. आणि प्रेक्षक, आज हा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही मुंबईचा राजाचे भक्त असाल आणि अभुदय नगरचा राजा ह्याचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की महोत्सवाचा सम्राट किंवा मुंबईचा राजाची जय किंवा रथाधीश जरूर लिहायला विसरू नका. आजच्या भागात इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा फ्री टॉक्स कनेक्ट आपला चॅनल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. जय गणेश.